नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 8 जानेवारी 2026. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 115 नंबरचा बघणार आहोत येणाऱ्या 2025 आणि 26च्या भरतीसाठी. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी या विषयावरती आधारित प्रश्न. तर आपला मिशन आहे 2025ची पोलीस भरती म्हणजे 90+ मार्क. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर दररोज संध्याकाळी 7 वाजता पोलीस भरती सराव पेपर डिस्कस करतो, त्याचे विश्लेषण करतो आणि त्याचे स्वरूप बघतो. हे आपला नित्यक्रम आहे मित्रांनो. तर आजचा 8 जानेवारी 2026चा पेपर आपण कोणता डिस्कस करणार आहोत, तर काल आपण अहिल्यानगरचा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा पार्ट बी आज आपण डिस्कस करणार आहोत. काल पार्ट ए आपण डिस्कस केला, आज आपण पार्ट बी डिस्कस करणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही या द संदेश यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला नवनवीन अपडेट बघायला मिळेल पोलीस भरतीबद्दलचे. आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1955, 1 डिसेंबर 1960, 1 मे 1960, 15 ऑगस्ट 1947. तर काय 1 मे 1960. रोहा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, भंडारा, लातूर, नांदेड, परभणी. तर रोहा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? धुळे, नंदुरबार, जळगाव. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव. एकलरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, बीड, नागपूर, नाशिक. तर कोणत्याच्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक नागपूर नाही, नाशिक मित्रांनो, नाशिक या जिल्ह्यात आहे. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, अहिल्यानगर, रायगड, सोलापूर. तर कोणत्या याच्यात आहे? अहिल्यानगर या अहमदनगर या जिल्ह्यात आहे. चंदनापुरी घाट कोणते जाताना लागतो? पुणे ते नाशिक. चंदनपुरी घाट कोठे व कोणत्या ठिकाणी जाताना लागतो असं पाहिजे. तर पुणे ते नाशिक, आळेफाटे ते कल्याण, पुणे ते मुंबई, पुणे ते सातारा. तर कुठे लावावं लागतं? ऑप्शन क्रमांक 2 आळेफाटे ते कल्याण. ड या जीवनसत्वाच्या अभावी खालील पैकी कोणते रोग होता? बेरी, स्कर्वी, मूळदूस, तांदळेपणा. कोणता होतो? मूळदूस. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, मूळदूस. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय, स्वामी विवेकानंद, दादाभाई नौरोजी, बंकिमचंद्र चटर्जी. कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी, लोकसभेच्या सभापतीचा राजीनामा द्यावायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? पंतप्रधान, उपपंतप्रधान, उपराष्ट्रपती व लोकसभा उपसभापती. तर कोणाकडे द्यायचं आहे? ऑप्शन क्रमांक 4 लोकसभा उपसभापती. लोकसभा उपसभापती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? 7 जुलै 1837, 3 जानेवारी 1831, 6 जानेवारी 1812, 18 फेब्रुवारी 1823. कधी झाला मित्रांनो? 3 जानेवारी
1831 ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अमेरिका. तर कोणता यजमान होता? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती, नेमबाजी, कबड्डी, क्रिकेट. तर कोणाशी संबंधित आहे? नेमबाजी. ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजी. तराजूचे कार्य टिंबटिंबानुसार चालते. परिबलाचे तत्व, संवेग अक्षयताचे नियम, बलाचा चतुर्भुजाचा नियम, ऊर्जेच्या अक्षयाचा नियम. तर कसे? परिबलाचे तत्व. ऑप्शन क्रमांक 1 परिबलाचे तत्व याच्यानुसार चालते. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब टिंबटिंब असतो 120/80, 140/120, 150/70, 100/60. किती असतो? 120/80. ऑप्शन क्रमांक 1 हा आपला योग्य पर्याय आहे. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? आईन्स्टाईन, साल्क, चॅडविक, लुई पाश्चर. कोणी काढली? साल्क यांनी काढली. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. साल्क. चोंडी या अहिल्यादेवीचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी. कोणत्या गावात आहे? कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो? तर जामखेड या तालुक्यात अहिल्यानगरच्या येथे आहे. संत चोखोमाळा यांची समाधी स्थळ खालीलपैकी कोठे आहे? शेवगाव, पैठण, मोजरी, मंगळवेढा. कुठे? मंगळवेढ्याला आहे. संत चोखोमाळ्याचे समाधी स्थळ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 मंगळवेढा. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? गोवा, तामिळनाडू, गुजरात, हिमाचल प्रदेश. तर कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध होते? संतूर, सरोद, बासरी, शहनाई. तर कोणती? बासरी हे वाद्य वाजवण्यात पंडित हरिप्रसाद चौरसिया प्रसिद्ध होते. ऑप्शन क्रमांक 3 बासरी. बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? प्रल्हाद केशव आत्रे, राम गणेश गडकरी, नारायण मुरलीधर गुप्ते, शंकर बापूजी ठोंबे. तर कोणाचं आहे बालकवी? शंकर बापूजी ठोंबे यांचं बालकवी हे टोपण नाव आहे. बालकवी यांचं टोपण नाव शंकर बापूजी ठोंबरे. बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतात? बालकवी म्हणतात. ठोंबरे. पुढचा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहे? 8, 12, 15, 17. तर किती आहे मित्रांनो? 12 मतदारसंघ आहे विधानसभेसाठी. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, प्रवरा, मुळा, मुठा. तर कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा या नदीवरती आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? पुरंदर, शिवनेरी, रायगड, राजगड. तर कोणत्या याच्यावर झाला? तर रायगड किल्ल्यावर झाला. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. ॲनी बेझंट व टिंबटिंब यांनी होमरूल चळवळ सुरू केली. गोपाळकृष्ण गोखले, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी. तर कोणी? ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक. आणि कोणी चालू केली? डॉक्टर ॲनी बेझंट.
या 2 व्यक्तींनी होम रूल चळवळ सुरू केली. दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? नागपूर, वर्धा, अमरावती, मुंबई. तर कुठे आहे? नागपूर. ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. ही कशाची राजधानी आहे? महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखली जाणारी ही आपली नागपूर आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, गणेश आगरकर, स्वामी दयानंद सरस्वती. तर कोणी केली मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती. अशा प्रकारे आज आपला अहिल्यानगर पोलीस भरती शिपाई 2024चा पेपर आपला संपलेला आहे मित्रांनो. 25 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर दररोज संध्याकाळी 7 वाजता मी तुम्हाला भेटतो आणि दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोलीस भरतीबद्दलचे प्रश्न आपण डिस्कस करत असतो. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पोलीस भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल याची मी ग्वाही देतो. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.